भाऊ नमस्कार. नमस्कार. काय घडलं? आज सकाळी शेतात गेलो होतो. कुठे? उदापूर. तुमचं काय नाव? अजय शांताराम बरे. सकाळी शेतामध्ये किती वाजता गेले? 7ला. किती वाजता? 7 वाजता. काय घडलं? पाणी भरायला गेलो होतो. कशाला पाणी भरायला गेले? कांद्याला. बर. अचानक काय ते मोटर चालू करून गेलो. आता बार वळायला अचानक बिबट्याने वरच्या वावरून हल्ला गेला. दुसऱ्या वावरातून हल्ला केला? हा. ते वावर कसलं होतं? कांद्याचं. ते दबा धरून बसला होता? हा. पुढे मग निघून गेला. इथं नफोडे मार दवाखान्यात तुम्हाला कोणी आणलं? राहुल चौधरी. तब्येत आता कशी? बरे. मॅडम काय पेशंटची परिस्थिती कशी? पेशंट आता सध्या तरी स्टेबल आहे. पेशंटला सकाळी आपल्याकडे 9च्या सुमारास आणलं होतं. बिबट्याने हल्ला केला होता त्यांच्यावर आणि त्यांच्या डोक्यावर बिबट्याच्या नखाचे ते पूर्ण असे निशाण आहेत. 5 ठिकाणी जखमा आहेत. तिथे आपण त्यांना फॉरेस्टचे डिपार्टमेंटचे लोक आले होते. त्यांनी मग आणलं सोबत आणि त्यांचे वडील पण होते, नातेवाईक होते. मग आपण त्यांना इथे औषधोपचार केला ग्रामीण रुग्णालय नारायणगावमध्ये आणि मग त्यांना इंजेक्शन देऊन आणि हायर अँटीबायोटिक पण दिलं. त्यांना स्टेबल केलं. ड्रेसिंग वगैरे करून आहे. आता पेशंट ॲडमिट आहेत सध्या, म्हणजे ठीक आहेत पेशंट आता सगळं. सुरेश भाऊ काय तुम्ही काय सांगा? बिबट्याचे हल्ले कमी काय होत नाही? साहेब सकाळी मी तर अजयला भेटायला आलो होतो. अजय शांताराम भले आदिवासी कुटुंबातील हा तरुण आणि शेतात पाणी ज्यावेळेस द्यायला गेला त्यावेळेस त्या सरीतच बिबट्या बसून होता आणि ज्यावेळेस हा बिबट्याला पाहून हा उलटा फिरला, रिवर्स फिरला, त्यावेळेस बिबट्याने मागून उडी मारून हल्ला केला. म्हणजे इथं आपण पाहतो की त्याला पंजा पूर्ण डोक्याला असा पंजा मारलेला आहे. ठीक आहे, सुदैवाने वाचला. कारण बिबट्याच्या हल्ल्यात आपण पाहतोय वारंवार बिबट्याचे जे हल्ले सुरू आपल्या तालुक्यात आणि बऱ्याच जणांचा खरं तर याच्यात बळी पण गेला, अनेक जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कसं अजय वाचलाय. सकाळी फॉरेस्टची पण लोक आली होती. वारंवार आपण या गोष्टीची पण मागणी करतो की काहीतरी याच्यावर राज्य सरकारने ठोस निर्णय खरं तर घेतला पाहिजे. बिबट्या दिवसेंदिवस एकतर संख्या पण वाढते आणि हल्ले पण वाढत चालले आणि हा मानव बिबट संघर्ष आहे दिवसेंदिवस खरं तर सुरूच आहे. आज अजय सुदैवाने वाचलाय. तर सगळं दुपारी सगळ्या कुटुंबाला भेटलो आम्ही. सगळ्या कुटुंबाला पण आधार दिला आणि डॉक्टर मॅडमशी पण चर्चा केली सगळ्या की जे काही त्याला ट्रीटमेंटसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या नक्कीच या ठिकाणी डॉक्टरांच्या माध्यमातून पण सुरू आहे. परंतु हा संघर्ष कुठेतरी आता थांबला पाहिजे. आता साहेब शेतकऱ्यांनी नेमकं पाणी म्हणजे पाणी भरायला जायचं का नाही, लोकांनी नेमकं बाहेर पडायचं का नाही, अशी एक परिस्थिती पण निर्माण होती. मी दुपारी पण या ठिकाणी आमदार साहेबांना या संदर्भात माहिती कळली, पण ते आज मुंबईला असल्यामुळे दादा पण ज्यावेळेस मुंबईवरून येतील आज उद्या नक्कीच अजयला या ठिकाणी भेटायला. आमदार महोदय म्हणाले होते तर बिबटे राहिले की मी राहील. म्हणजे त्यांची भावना अशी होती की बिबट्यांचा बंदोबस्त आपण येणे हाऊक करणारच. प्रश्न काही मार्गी लागत नाही. सर नक्कीच दादांनी किंवा आमदार साहेबांनी ही गोष्ट बिबट्याच्या संदर्भात शक्यता फार गांभीर्याने मागं पण आंदोलन झालं, उपोषण झालं. त्यांनी नक्कीच हा प्रश्न राज्य सरकारच्या पुढं किंवा सगळ्यांसमोर हा प्रश्न शरदादामुळे खरं तर फार गांभीर्याने आला. शरदादा या माध्यमातून खरं तर बराचसा प्रयत्न पण करत होते जेणेकरून हा प्रश्न कसा कमी होईल तालुक्यात. या संदर्भात खरं आपण पाहतो की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आताच कुठेतरी पार पडलाय. आता सगळ्या गोष्टी पार पडत असतात. शरदादा नक्कीच ह्या विषयाच्या संदर्भात फार गंभीर आहे. नक्कीच ह्या विषयाचा नक्की मार्ग काढतो.